ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथं नागकन्या आणि देवकन्या वसा बसत होत्या, म्हणजेच व्रत करत होत्या. त्यावर ब्राह्मण त्यांना म्हणाला, काय न बायानो, कसला वसा बसता, तो मला पण सांगा. त्यावर त्या नागकन्या आणि देवकन्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा आहे? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या आदितवारी म्हणजे रविवारी मुकाट्यानं उठावं, सच्छीळ म्हणजे वस्त्रसहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तांतू करावा, त्यात 6 गाठी द्याव्या, पान फुल वाहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप, मेहुणं जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण भगवान प्रसन्न झाले. त्याच्या घरी भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका, कापू नका, तुम्ही तुमच्या मुली आमच्या इथे द्या. त्यावर ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या आहेत, तुमच्या घरी कशा द्याव्या? तुम्ही दासी कराल, भटकी कराल. राणी म्हणाली, दासी करत नाही, भटकी करत नाही. एका मुलीला राजाची राणी करू आणि दुसऱ्या मुलीला प्रधानाची राणी करू. पुढे मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं मुलींचं लग्न करून दिलं. एक मुलगी राजाच्या घरी दिली आणि एक मुलगी प्रधानाच्या घरी दिली. त्यानंतर बरेच दिवस झाले. ब्राह्मणाने मुलींचा काही समाचारच घेतला नव्हता. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक, असं ब्राह्मण त्याच्या मुलीला म्हणाला. त्यावर ती मुलगी म्हणाली, बाबा मला ही कहाणी ऐकायला अजिबात वेळ नाही, राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल, असं बोलून तिने कहाणी ऐकलीच नाही. याचा ब्राह्मणाला खूप राग आला आणि तो तिथून निघून गेला प्रधानाच्या घरी. प्रधानाच्या घरी जी मुलगी आपली दिली होती तिनं पाहिलं की बाप आला आहे, म्हणून तिने बापासाठी बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं आणि म्हणाली, बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. त्याच्यावर ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, पहिल्यांदा तू ती ऐक. त्यावर ती मुलगी म्हणाली, बाबा तुमची कहाणी ऐकू नको तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्त भावे ती कहाणी ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी परतला. त्या ब्राह्मणाला बायकोने विचारलं, मुलींचा काय समाचार आहे? कशा आहेत मुली? काय चालू आहे त्यांच्या आयुष्यात? त्यावर ब्राह्मण म्हणाला, जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली, राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती आता भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती त्या मुलीने आपल्या लेकरास सांगितले की मावशी घनघोर नांदत आहे, म्हणजे मावशीकडे सुख, शांती, समृद्धी, पैसा, अडका सगळं आहे. तिच्याकडे जाऊन तिनं काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी म्हणजे रविवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही कोणाच्या दासी आहात? आम्ही दासी प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदाराने प्रधानाच्या राणीने त्या मुलाला घरात आणलं, नाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा, असे तिने त्या मुलाला सांगितले. तो मुलगा तो कोहळा घेऊन निघाला. वाटेनं हळूहळू जाऊ लागला. तर काय झाले, सूर्यनारायण भगवान माळ्याच्या रूपाने आला आणि त्याच्या हातीचा कोळा काढून घेऊन गेला. त्यानंतर तो मुलगा घरी आईकडे पोहोचला. आई म्हणाली, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? तो म्हणाला, दैवे दिलं, कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढे उभं राहिलं, मावशीने दिलं होतं ते पण सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही कोणाच्या दासी आहात? आम्ही दासी प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी घेऊन नाऊ माखू घातलं,
पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होण मोहरांनी भरून दिली. त्यावर ती त्या मुलाला म्हणली, बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं आणि तो निघून गेला. वाटेत काय झालं तर सूर्यनारायण भगवान गुराख्याच्या रूपाने आला. त्यांनी त्या मुलाच्या हातची काठी काढून घेतली आणि तो मुलगा घरी गेला. झालेला प्रसंग त्याने आईला सांगितला की दैवे दिले ते सर्व कर्माने नेलं. पुढं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा त्याच्या मावशीकडे गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीनं त्या मुलाला घरी नेऊन नाऊ खाऊ घातलं, पितांबर नेसायला दिलं, जे नारळ पोखरून होण मोहरांनी भरून दिला आणि सांगितलं, हा नारळ कुठे ठेवू नको, विसरू नको. आणि तो मुलगा निघाला. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यायला विहिरीत उतरला. तोच नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ खाऊ घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू घातलं. त्याला दह्याची शिदोरी होण मोहरा घालून बरोबर दिली आणि तो निघाला. सूर्यनारायण भगवान वाटेत घारीच्या रूपाने आले आणि त्याच्या हातची शिदोरी घेऊन उडून गेले. त्यावर तो मुलगा घरी पोहोचला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी काय झालं? राजाची राणी जी दरिद्री झाली होती ती स्वतः तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं, नाऊ घातलं, पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. त्यावर राजाची राणी प्रधानाच्या राणीला म्हणायला लागली की काय वसा करतेस ग, मला पण सांग. त्यावर बहीण म्हणाली, अगं चांदणी, पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला काय उपाय करू आता? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं, मावशी मावशी, तुला छत्र आलं, चामर आली, पाईक आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामरं कुठली, पाईक कुठली, परवर कुठली? बाहेर जाऊन बघते दाराशी तर काय, राजा स्वतःहून आला होता. राजा स्वतः तिला घरी घेऊन जायला आला होता. त्यावर दोन्ही बहिणींनी एकमेकींना आहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण आली. करा रे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेने एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझे पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणींनी घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावी कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडांची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्यास काय फळ मिळेल? काय वसा आहे तो मला सांग. त्यावर ती म्हणाली, तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मारशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा राणीने सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हांकारा, पिटारे डांगोरा, नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐक. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. कारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी आहे, तिचा मुलगा वनात गेला आहे. एक डोहात बुडाला होता, एक सर्पाने खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे आली. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेलेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तोही मुलगा परत आला. ती म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मिळतं, मग वसा घेतल्याचं काय फळ? कसा काय वसा आहे मला तो सांग. मग राणीने तिलाही वसा सांगितला. पुढे चौथा मजलेस गेली.
स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. का रे हांकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, कोणा डोळा, माणसाचा गोळा, हात पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले, पालथा होता तो उलथा केला. 6 मोती होती, 3 मोती त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोती आपण घेतली. राणीनं मनोभावे कथा सांगितली, ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ असेल? काय वसा तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आले, स्वयंपाक केला, सूर्यनारायण जेवायला आले. 7ही दरवाजे उघडले, लोह गंगाळ पाणी तापलं, षडरस पक्कानं जेवायला गेली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घागास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिने आदितवारी वळचणी खाली बसून केस विचारले होते. काळं चवाळं डोईंचा केस, वळचणीची कडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानडोळा नसणाऱ्या माणसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.